आम्ही श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या वंचित बहुजन माताजी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना विविध मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये नागपूर येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना आम्ही भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो आणि त्या कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी आणि नियोजन करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे। मृत कामगारांच्या कुटुंबियास 50 लाखाची तातडीची मदत घोषित करावी। जखमी कामगारांच्या वारसाला 25 लाखाची तातडीची मदत घोषित करावी अशी आमची आग्रही मागणी आहे। जे भांडी वाटप साहित्य मंडळाकडून दिले जात आहे त्यामध्ये अनागोंदी कारभार आहे। मंडळाला कोणत्याही पद्धतीच्या सूचना न देता तिथले ठेकेदार स्वतः मालक बनून त्याचं अवास्तव वाटप करत आहेत। कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता व मंडळाला विश्वासात न घेता ठराविक एका पक्षाचा बॅनर लावून हे कार्यकर्ते मंडळाच्या साहित्याचं अनागोंदी कारभार करत आहेत। तर याच्यावर मंडळानं तातडीनं आक्षेप घेतला पाहिजे। मंडळाच्या ज्या बोगस नोंदण्या होत आहेत त्यावर मंडळाने तात्काळ ॲक्शन घेऊन साईट व्हिजिट घेऊन जे कामगार मूळचे आहेत त्यांनाच नोंदणी करावी आणि बोगस नोंदणी अभियान राबवून बोगस कामगारांची तातडीनं नोंदण्या रद्द कराव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे।